जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, जन्म 10 फेब्रुवारी 1803, मृत्यू 31 जुलै 1865, हे भारतातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी आणि उद्योजक होते. त्यांना नाना शंकर शेठ या नावानेही ओळखले जाते आणि ते आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुख्य योगदान. शिक्षण. ते मराठी शिक्षणतज्ज्ञ होते आणि त्यांनी मुंबईमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मोठे कार्य केले. एल्फिन्स्टन महाविद्यालय, एल्फिन्स्टोन कॉलेज, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, ग्रँट मेडिकल कॉलेज, जे स्कूल ऑफ आर्ट, जे स्कूल ऑफ आर्ट आणि मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यातही पुढाकार घेतला. समाजकारण आणि राजकारण. त्यांनी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन या पहिल्या राजकीय संस्थेची स्थापना केली. ते मुंबई कायदेमंडळाचे, बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पहिले सदस्य होते. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी आणि विविध सामाजिक कार्यांसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी भवानी शंकर मंदिर आणि राम मंदिर, नाना चौक गिरगावजवळ यांसारख्या धार्मिक स्थळांची स्थापना केली. मुंबईच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचा मोठा वाटा होता. नाना शंकर शेठ यांचे कार्य आजही मुंबईच्या इतिहासात अत्यंत आदराने स्मरले जाते. जगन्नाथ शंकर शेठ, नाना शंकर शेठ यांनी स्थापन केलेल्या, ज्यांच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग घेतला त्या प्रमुख संस्था. जगन्नाथ शंकर शेठ यांनी 19व्या शतकात मुंबईतील शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये पायाभूत काम केले. शैक्षणिक संस्था. एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था शिक्षण प्रसाराचे काम करत होती. एल्फिन्स्टन महाविद्यालय, एल्फिन्स्टोन कॉलेज या महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, ग्रँट मेडिकल कॉलेज. वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईत या संस्थेची स्थापना करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. जे स्कूल ऑफ आर्ट कला शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थेच्या स्थापनेतही त्यांचे मोठे योगदान होते. मुंबई विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई 1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी ते एक होते आणि ते विद्यापीठाचे पहिले फेलो देखील होते. मुलींची पहिली शाळा. मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा दिला. राजकीय आणि सामाजिक संस्था. पॉलिटिकल अँड सोशल ऑर्गनायझेशन्स. द बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये स्थापन झालेली ही पहिली राजकीय संस्था होती, ज्याचे संस्थापक सदस्य नाना शंकर शेठ होते. एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेचे ते पहिले भारतीय सदस्य बनले. रेल्वे समिती. भारतातील पहिल्या रेल्वे मार्गाच्या मुंबई ते ठाणे निर्मितीसाठी स्थापन झालेल्या समितीचे ते सदस्य होते. आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर, जन्म 1812, पोंभुर्ले, सिंधुदुर्ग, मृत्यू 1846, मुंबई, हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आणि महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांचे योगदान केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नसून शिक्षण, संशोधन आणि समाज प्रबोधन या क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचे आहे. पत्रकारिता आणि प्रबोधन क्षेत्रातील कार्य. बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रात लोकशिक्षणाची आणि प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण. सुरुवात 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतून. स्वरूप हे मराठी आणि इंग्रजी अशा द्विभाषिक स्वरूपाचे पहिले वृत्तपत्र होते. उद्देश समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा दूर करणे, पाश्चात्य विचारांची ओळख करून देणे आणि सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करणे. पत्रकार दिन 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शन. सुरुवात मे 1840. उद्देश हे मासिक भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, खगोलविद्या आणि विज्ञान यांसारख्या विविध विषयांवरील ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील कार्य. ते आधुनिक शिक्षण प्रणालीच्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी होते आणि बहुश्रुत विद्वान म्हणून ओळखले जात. शिक्षण त्यांना एकूण 9 भाषा संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली, गुजराती अवगत होत्या. पहिले प्रोफेसर. ते एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले एतद्देशीय भारतीय असिस्टंट प्रोफेसर व्याख्याते होते. 1834. शिक्षण विभागाचे संचालक. 1834 साली त्यांची मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी शाळा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आणि 1845 साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. संशोधन. ते रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख आणि ताम्रपटांवर संशोधनात्मक निबंध लिहिणारे पहिले भारतीय होते. त्यांनी 1845 साली ज्ञानेश्वरी ग्रंथाची पहिली मुद्रित आवृत्ती शिळा प्रेसवर प्रकाशित केली. ग्रंथसंपदा. त्यांनी अनेक विषयांवर ग्रंथरचना केली जी लोकशिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. बालव्याकरण. नीतिकथा.
इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, शून्यलब्धी, गणित, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास. सन्मान, जस्टिस ऑफ पीस, जस्टिस ऑफ द पीस. तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी 1840 मध्ये त्यांना या किताबाने सन्मानित केले. बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकारितेचे जनक नव्हते, तर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करून आणि विधवा पुनर्विवाहाच्या प्रश्नावर लिखाण करून सामाजिक सुधारणांची वैज्ञानिक आणि विवेकनिष्ठ वाट महाराष्ट्राला दाखवली. दादोबा पांडुरंग तरखडकर, जन्म 9 मे 1814, मुंबई, मृत्यू 17 ऑक्टोबर 1882, हे अव्वल इंग्रजी काळातील महाराष्ट्रातील एक अग्रणी समाजसुधारक, ग्रंथकार आणि आधुनिक मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून ओळखले जातात. मराठी भाषेतील योगदान, व्याकरण व साहित्य. दादोबा पांडुरंग यांचे मराठी भाषेतील कार्य अत्यंत मूलभूत आहे, ज्यामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. मराठी भाषेचे पाणिनी, त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे 1836 मध्ये प्रकाशित झालेला महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ. मराठी भाषेच्या रूपविचाराची आणि नियमांची तर्कशुद्ध मांडणी करणारा हा पहिला महत्त्वाचा ग्रंथ ठरला. या कार्यामुळेच त्यांना मराठी भाषेचे पाणिनी हे बिरुद प्राप्त झाले. इतर साहित्य. यशोदा पांडुरंगी 1865, मोरोपंतांच्या केकावली या काव्यावर त्यांनी लिहिलेली ही गद्यटीका आधुनिक मराठी समीक्षेचा पाया मानली जाते. आत्मचरित्र, त्यांचे 1846 पर्यंतचे आत्मचरित्र अव्वल इंग्रजी काळातील महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. इतर ग्रंथ मराठी लघुव्याकरण 1865, धर्मविवेचन 1868, पारमहंसिक ब्राह्मधर्म 1880 आणि शिशुबोध 1884 ही त्यांची काही उल्लेखनीय ग्रंथरचना आहे. समाजसुधारणेतील आणि धार्मिक संस्थांमधील कार्य. दादोबा पांडुरंग हे रूढीवादी विचारांचे विरोधक आणि धर्मसुधारक होते. मानवधर्म सभा 1844 या सभेची स्थापना त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मनसाराम मेहता यांच्या मदतीने केली. तत्वज्ञान या संस्थेचा उद्देश मानवधर्माचा प्रसार करणे, जातीभेद आणि मूर्तीपूजा यांसारख्या अनिष्ट रूढींना विरोध करणे हा होता. परमहंस सभा, परमहंस मंडळी, परमहंस सभा, सु. 1848 जातीभेद मोडण्यासाठी आणि विधवा पुनर्विवाह यांसारख्या सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत स्थापन झालेल्या या गुप्त संघटनेचे ते प्रमुख संस्थापक आणि प्रेरक होते. ही संघटना महाराष्ट्रातील आद्य गुप्त सुधारणावादी संस्था मानली जाते. ज्ञानप्रसारक सभा, दनियन प्रसारक सभा 1851 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे ते पहिले अध्यक्ष होते. या संस्थेने लोकांना उपयुक्त ज्ञानाचा प्रसार करण्याचे आणि सामाजिक जागृती करण्याचे काम केले. सामाजिक सुधारणा, त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारा विधवाश्रुमार्जन हा संस्कृत निबंध लिहिला. ते स्त्री शिक्षणाचेही खंदे पुरस्कर्ते होते. नोकरीतील कामगिरी, त्यांनी सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले. रावबहादूर किताब 1857 मध्ये त्यांनी भिल्लांच्या बंडाचा बिमोड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादूर ही पदवी दिली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेला एक प्रमाणरूप दिले आणि महाराष्ट्रात आधुनिक सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पाया रचला. गोपाळ हरी देशमुख, जन्म 18 फेब्रुवारी 1823, पुणे, मृत्यू 9 ऑक्टोबर 1892, हे महाराष्ट्रातील रानडे पूर्व पिढीतील सर्वात मोठे व निर्भीड समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांना लोकहितवादी याच नावाने विशेष ओळखले जाते. मुख्य योगदान. शतपत्रे. त्यांची खरी कीर्ती त्यांच्या शतपत्रांवर, वस्तुतः 108 निबंधांवर आधारित आहे, जी त्यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनात मूलभूत ठरली. साप्ताहिक, त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून 1848 ते 1850 या काळात लोकहितवादी या टोपण नावाने ही पत्रे लिहिली. विषय. या पत्रांनी तत्कालीन समाज, धर्म, अर्थशास्त्र, शिक्षण आणि राजकारण यावर कठोर टीका केली. त्यांनी लोकांमध्ये आधुनिक ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचार करण्याची प्रेरणा दिली. टीका. त्यांनी जातीभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा, दैववाद, बालविवाह, केशवपन आणि सती यांसारख्या अनिष्ट रूढींवर थेट आणि कठोर शब्दांत हल्ला चढवला. सामाजिक आणि शैक्षणिक कार्य. लोकहितवादींनी केवळ टीका केली नाही, तर सक्रियपणे सुधारणा घडवून आणण्यासाठी संस्था स्थापन केल्या. शिक्षण आणि प्रगती. स्त्री शिक्षण. ते स्त्रियांच्या शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते. ग्रंथालये. ते जिथे जिथे नोकरीनिमित्त गेले तिथे त्यांनी सार्वजनिक ग्रंथालये सुरू केली. उदा. पुण्याचे नेटिव्ह जनरल लायब्ररी, सध्याचे नगर वाचनालय. मातृभाषेतून शिक्षण या तत्वाचा त्यांनी आग्रह धरला. संस्थात्मक सहभाग. त्यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळी आणि पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेतही सक्रिय सहभाग घेतला. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवादी यांसारख्या नियतकालिकांच्या स्थापनेत त्यांचे मार्गदर्शन होते. स्वदेशी आणि अर्थशास्त्र.
ते भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ होते ज्यांनी मराठीतून लेखन केले. लक्ष्मीज्ञान या ग्रंथाद्वारे त्यांनी ॲडम स्मिथ प्रणीत अर्थशास्त्र मराठी वाचकांसमोर आणले. स्वदेशी त्यांनी दिल्ली दरबारमध्ये 1876 खादीचे वस्त्र परिधान करून स्वदेशीला पाठिंबा दर्शवला होता. नोकरी आणि राजकीय विचार. सरकारी कारकीर्द त्यांनी ब्रिटिश राजवटीत मुन्सफ, न्यायाधीश आणि उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर अशा न्याय आणि महसूल खात्यात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. दिवाणपद त्यांनी काही काळ रतलाम संस्थानचे दिवाण म्हणूनही काम पाहिले. राजकीय दृष्टी त्यांनी हिंदुस्थानचे स्वतंत्र पार्लमेंट असावे अशी मागणी सर्वप्रथम करणाऱ्यांपैकी ते एक होते. गोपाळ हरी देशमुख हे असे पहिले सुधारक होते ज्यांनी समाजाला अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून बाहेर काढून प्रयत्नवाद, विज्ञाननिष्ठा आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांकडे वळवले. डॉक्टर भाऊ दाजी लाड. मूळ नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. जन्म 7 सप्टेंबर 1822, गोवा. मृत्यू 31 मे 1874, मुंबई. हे अव्वल इंग्रजी काळातील बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते एक निष्णात वैद्य, प्राच्यविद्या पंडित, संशोधक आणि प्रमुख समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. वैद्यक आणि विज्ञान क्षेत्रातील कार्य. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे मुंबईचे पहिले वैद्यकीय पदवीधर ठरले आणि त्यांनी वैद्यकशास्त्रात मोलाची भर घातली. शिक्षण त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून 1851 मध्ये वैद्यकशास्त्राची पदवी मिळवली. कुष्ठरोगावरील संशोधन त्यांनी कुष्ठरोगावर लेप्रोसी खष्ठ चौलमुग्रा नावाच्या वनस्पतीपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. धन्वंतरी ते त्यांच्या अचूक निदानामुळे आणि शस्त्रक्रियेतील कौशल्यामुळे मुंबईचे विख्यात धन्वंतरी म्हणून ओळखले जात. प्राच्यविद्या, संशोधन आणि इतिहास. भाऊ दाजी लाड हे प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. संशोधन त्यांनी संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास केला आणि कालिदासाचा कालनिर्णय, शिलालेख, ताम्रपट आणि प्राचीन भारतीय व्यक्तींच्या जीवनकाळ निश्चितीवर अनेक महत्त्वपूर्ण शोधनिबंध, रिसर्च पेपर्स सादर केले. आंतरराष्ट्रीय ख्याती त्यांच्या या शोधकार्यामुळे त्यांना रॉयल एशियाटिक सोसायटीचे उपाध्यक्षपद, व्हाईस प्रेसिडेंट आणि परदेशातील अनेक वैज्ञानिक संस्थांचे मानद सदस्यत्व प्राप्त झाले. संग्रहण त्यांनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, नाणी, दुर्मिळ चित्रे आणि ताम्रपट यांचा मौल्यवान संग्रह केला. समाजसुधारणा आणि संस्था. ते केवळ विद्वान नव्हते, तर आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळीचे सक्रिय नेते होते. स्त्री शिक्षण ते स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते, जी मुलींसाठी शाळा चालवत असे. याच संस्थेच्या एका शाळेला पुढे भाऊ दाजी गर्ल्स स्कूल असे नाव देण्यात आले. सामाजिक सुधारणा त्यांनी विधवा पुनर्विवाहाला सक्रिय पाठिंबा दिला आणि जातीव्यवस्थेचे निर्मूलन व अंधश्रद्धा निर्मूलन यांवर भर दिला. राजकीय संस्था. बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन 1852 या संस्थेचे ते सरचिटणीस सेक्रेटरी होते. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना मानली जाते. ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते. ते 1869 आणि 1871 साली मुंबईचे नगरपाल मेयर म्हणूनही निवडून आले होते. आधुनिक संस्थांची स्थापना. राणीची बाग, जिजामाता उद्यान, नेटिव्ह जनरल लायब्ररी आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, सध्याचे डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय यांसारख्या सार्वजनिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. भाऊ महाजन यांचे मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे. जन्म 1815, मृत्यू 1890 असे होते. ते 19व्या शतकातील महाराष्ट्रातील एक प्रभावी पत्रकार, समाजसुधारक आणि सरकारी नोकरीत न राहता निर्भीडपणे लेखन करणारे संपादक होते. पत्रकारिता आणि वृत्तपत्रे. भाऊ महाजन यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे, ज्यांनी सामाजिक आणि राजकीय विचारमंथनास चालना दिली. प्रभाकर साप्ताहिक 1841 हे भाऊ महाजन यांचे सर्वात महत्त्वाचे प्रकाशन होते आणि त्यांनी ते सुमारे 20 ते 21 वर्षे चालवले. या साप्ताहिकातून त्यांनी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे 1848 ते 1850 निर्भयपणे प्रकाशित केली, ज्यामुळे या पत्रांना मोठी प्रसिद्धी मिळाली. प्रभाकरमधून त्यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केला, समाजातील अनिष्ट चालींवर विचार मांडले आणि इंग्रजी राज्यपद्धतीवर व त्यांच्या शोषणावर सर्वप्रथम टीका केली. इतर वृत्तपत्रे. धूमकेतू साप्ताहिक 1853 त्यांनी हे साप्ताहिकही सुरू केले. ज्ञानदर्शन हे मासिक प्रकाशनही त्यांनी सुरू केले होते. सामाजिक आणि राजकीय भूमिका. भाऊ महाजन यांची दृष्टी पुरोगामी होती. त्यांनी समाजसुधारणेच्या उपक्रमांना सक्रिय पाठिंबा दिला. समाजसुधारणा त्यांनी विधवा पुनर्विवाहास पुनर्विवाह प्रतिबंधामुळे अनर्थ या निबंधात समर्थन दिले. त्यांना शिक्षणाशिवाय समाज जागा होणार नाही असे वाटत होते. राजकीय भूमिका
सरकारी नोकरी स्वीकारणे टाळल्यामुळे ते निर्भीडपणे व स्पष्टपणे लेखन करत असत आणि त्यांनी इंग्रजी राजवटीचे शोषण व लाचखोरी उघड केली. ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या शुद्धी चळवळीसारख्या सामाजिक आंदोलनातही त्यांचे सहकारी होते. भाऊ महाजन हे अशा पहिल्या पिढीतील पत्रकार होते ज्यांनी मराठी वृत्तपत्रांना केवळ बातम्यांचे माध्यम न ठेवता समाज प्रबोधनाचे आणि लोकमत तयार करण्याचे प्रभावी साधन बनवले. विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी, जन्म 20 जुलै 1825, शिरवली, रायगड, मृत्यू 18 फेब्रुवारी 1871, हे 19व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर धर्मसुधारक, विचारवंत आणि निर्भीड हिंदू धर्मरक्षक म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाचे ठरतात. धार्मिक कार्य आणि मिशनऱ्यांशी वादविवाद. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या प्रयत्नांना प्रखर विरोध केला आणि हिंदू धर्माचा आत्मविश्वास जागृत केला. तपश्चर्या आणि आत्मज्ञान. लहानपणी गरिबीमुळे शिक्षण अपुरे राहिले. वयाच्या 23व्या वर्षी नोकरी सोडून त्यांनी अध्यात्मासाठी संन्यास घेतला. सप्तशृंगीच्या डोंगरावर तपश्चर्या करून त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. वेदोक्त धर्माचा प्रचार. त्यांनी महाराष्ट्रात वैदिक धर्माचे महत्त्व सांगण्यासाठी अनेक व्याख्याने दिली. लोक त्यांना ब्रह्मचारी बुवा म्हणू लागले. ख्रिस्ती मत खंडन 1856 मध्ये ते मुंबईत आले. मिशनऱ्यांकडून होणाऱ्या हिंदू धर्मावरील टीकेला त्यांनी गिरगाव चौपाटीवर आणि प्रभू सेमिनरीमध्ये जाहीर वादविवादातून सडेतोड उत्तरे दिली. या वादांचा वृत्तांत समुद्रकिनारीचा वादविवाद या नावाने प्रसिद्ध झाला. यासाठी त्यांनी वेदोक्त धर्मप्रकाश 1859 या ग्रंथाची निर्मिती केली. ते परमत सहिष्णू होते. त्यांनी जातीभेदाची पर्वा न करता एका मुसलमान खानसाम्याच्या हातचे अन्नही खाल्ले होते. ग्रंथलेखन आणि आदर्श राज्यकल्पना. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी विविध ग्रंथांतून आपली पुरोगामी मते मांडली. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध 1867 हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ त्यांची आदर्श राज्यकल्पना आहे, ज्यात त्यांनी साम्यवादाशी सोशलिझम मिळतीजुळती समाजव्यवस्था मांडली. महत्त्वाची कल्पना. खाजगी संपत्ती हे सर्व दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे सर्व प्रजा एक कुटुंब असावी आणि गावातील सर्व जमीन सर्वांची असावी. लोकांनी कष्ट करून उत्पादित केलेले अन्न व वस्तू सामायिक कोठारात ठेवाव्यात आणि प्रत्येकाने गरजेनुसार घ्याव्यात. इतर ग्रंथ. भावार्थ सिंधू 1856, सहज स्थितीचा निबंध 1868, सेतुबंधनी टीका 1870, भगवद्गीतेवर वैज्ञानिक परिभाषेत केलेले भाष्य. सामाजिक सुधारणा. ते धर्माचे रक्षण करते असले तरी त्यांनी समाजातील दोषांकडे दुर्लक्ष केले नाही आणि अनेक पुरोगामी विचार मांडले. जातीभेद आणि अस्पृश्यता. त्यांनी जन्माधारित जातीव्यवस्थेचा विरोध केला. त्यांच्या मते जात किंवा वर्णगुणावरून व कर्मावरून ठरवावा. त्यांनी अस्पृश्यता अमान्य करून दलितांना समान मानण्याचा आग्रह धरला. विवाहविषयक सुधारणा. त्यांनी स्त्री शिक्षणाचे समर्थन केले. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट आणि सतीप्रथेला विरोध या सामाजिक प्रश्नांवर त्यांचे विचार पुरोगामी होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी हे महाराष्ट्रातील असे पहिले विचारवंत होते ज्यांनी मार्क्सवादाच्या साम्यवाद तत्त्वज्ञानाची कल्पना अनेक वर्षे आधी आपल्या सुखदायक राज्यप्रकरणी निबंधमधून मांडली. ज्योतिबा फुले संपूर्ण माहिती. पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले, जन्म 11 एप्रिल 1827, पुणे, मृत्यू 28 नोव्हेंबर 1890, पुणे. टोपणनाव. त्यांना त्यांच्या अतुलनीय समाजकार्यामुळे जनतेने महात्मा ही उपाधी दिली. शिक्षण. त्यांचे शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झाले. पत्नी आणि सहकारी. त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले या त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सक्रिय सहकारी होत्या आणि त्या भारतातील पहिली महिला शिक्षिका ठरल्या. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्यामुळे महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली. दलित अस्पृश्य शिक्षण. त्यांनी समाजातील अस्पृश्य मुलांसाठीही शाळा सुरू केल्या आणि त्यांच्या शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले. सत्यशोधक समाज. 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश ब्राह्मणेतर समाजाला त्यांच्या हक्कांसाठी संघटित करणे आणि पुरोहितांच्या वर्चस्वातून मुक्त करणे हा होता. समानतेसाठी पाऊल. 1868 मध्ये त्यांनी आपल्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. हे सामाजिक समानतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे क्रांतिकारक पाऊल होते. विधवा आणि अनाथांसाठी कार्य. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली, जिथे विधवांना आणि त्यांच्या नवजात बालकांना आश्रय दिला जात असे. पुरोगामी विवाह. त्यांनी पुरोहित विरहित विवाह पद्धतीचा पुरस्कार केला, ज्याला सत्यशोधक विवाह पद्धती म्हटले गेले, ज्यात वधू-वरांना समान अधिकार होते. लेखन आणि साहित्य. त्यांनी गुलामगिरी 1873, शेतकऱ्याचा असूड 1881, सार्वजनिक सत्यधर्म 1887 यांसारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले, जे समाजातील विषमतेवर टीका करणारे
आणि बहुजन समाजाला जागृत करणारे होते. शेतकऱ्यांसाठी योगदान. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला आणि त्यांच्या शोषणाविरुद्ध शेतकऱ्याचा असूडमधून तीव्र टीका केली. वारसा. महात्मा फुले यांना आधुनिक महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीचे जनक मानले जाते. सावित्रीबाई फुले. जन्म आणि मूळ गाव. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. भारतातील पहिली शिक्षिका. त्या भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून ओळखल्या जातात. पहिली शाळा 1848 मध्ये पुण्यात भिडेवाड्यात त्यांनी पती महात्मा फुले यांच्यासोबत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. दलित व अस्पृश्य शिक्षण. त्यांनी समाजातील उपेक्षित आणि अस्पृश्य लोकांसाठी शाळा सुरू करून सामाजिक समानतेचे कार्य केले. काव्य आणि साहित्य. त्यांनी काव्य फुले 1854 आणि बावनकशी सुबोध रत्नाकर यांसारखे महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह लिहून समाजाला प्रबोधनाचा संदेश दिला. विधवा आणि अनाथांसाठी कार्य. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाचे व्यवस्थापन केले आणि विधवा स्त्रियांच्या केशवपणाविरुद्ध न्हावी समाजाचा सत्याग्रह यशस्वी केला. सत्यशोधक समाजातील सहभाग. त्या सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होत्या आणि त्यांनी समाजाच्या विचारांचा प्रचार केला. दुष्काळात मदत. 1896 ते 97च्या प्लेगच्या आणि दुष्काळाच्या काळात त्यांनी अत्यंत धैर्य आणि सेवावृत्तीने रोगग्रस्त लोकांची सेवा केली. निधन. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्यांनाही संसर्ग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. वारसा. त्यांचा जीवनप्रवास त्याग, संघर्ष आणि समानतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. बाबा पदमजी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती महाराष्ट्र विशेष संदर्भात खालीलप्रमाणे आहे. बाबा पदमजी. बाबा पडमनजी. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव पदमजी मुदलियार. जन्म 1831. मृत्यू 18 नोव्हेंबर 1906. मूळ गाव. त्यांचा जन्म बेळगाव, तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी येथे झाला. शिक्षण. त्यांचे शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये झाले. लेखन आणि साहित्य. त्यांनी मराठीतील आद्य आत्मचरित्रांपैकी एक असलेले अरुणोदय 1857 हे आत्मचरित्र लिहिले, ज्यात ख्रिस्ती धर्मातील त्यांच्या प्रवेशाचे वर्णन आहे. ख्रिस्ती धर्मस्वीकार. त्यांनी 1854 मध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला, परंतु हिंदू धर्मातील सामाजिक सुधारणांच्या बाजूने ते कायम उभे राहिले. सामाजिक लेखन. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारा यमुना पर्यटन 1857 हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय हाताळणारा मराठीतील पहिला सामाजिक कादंबरी मानला जाणारा ग्रंथ लिहिला. शब्दकोश आणि भाषिक कार्य. त्यांनी मराठी भाषेतील पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश डिक्शनरी तयार केला, ज्यामुळे भाषिक कार्याला मोठी मदत झाली. बायबलचे भाषांतर. त्यांनी बायबलचे मराठीत भाषांतर केले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रचारार्थ अनेक पुस्तके लिहिली. वारसा. बाबा पदमजी हे मराठीतील महत्त्वाचे आद्य गद्य लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आधुनिक मराठी साहित्याच्या विकासात मोठे योगदान दिले. विष्णुशास्त्री पंडित. पूर्ण नाव विष्णू परशुराम पंडित. जन्म 1827. मृत्यू 1876. कार्यक्षेत्र. ते 19व्या शतकातील महाराष्ट्रातील एक प्रखर समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि संस्कृतचे गाढे विद्वान होते. पत्रकारिता. त्यांनी 1862 मध्ये इंदुप्रकाश हे साप्ताहिक सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक सुधारणांचा जोरदार पुरस्कार केला. विधवा विवाह चळवळ. विष्णुशास्त्री पंडित यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीचे नेतृत्व केले. पुनर्विवाह. त्यांनी स्वतः एका विधवा स्त्रीशी विवाह केला आणि या सुधारणेचे कृतिशील समर्थन केले, जे त्यांच्या काळात अत्यंत धाडसाचे पाऊल होते. संस्था स्थापना. त्यांनी 1866 मध्ये पुनर्विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. लेखन. त्यांनी विधवा विवाह हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. स्त्री शिक्षण. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी मोलाचे कार्य केले. वैचारिक भूमिका. ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या प्रमुख सुधारकांच्या विचारधारेचे समर्थक होते. वारसा. विष्णुशास्त्री पंडित हे त्यांच्या निर्भीड पत्रकारितेसाठी आणि विधवा पुनर्विवाहाला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेल्या अमूल्य कार्यासाठी महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात नेहमी स्मरणात राहतील. सार्वजनिक काका. पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी. जन्म 20 जुलै 1828 सातारा. मृत्यू 25 जुलै 1880 पुणे. टोपणनाव. ते त्यांच्या सार्वजनिक कार्यामुळे आणि निष्पक्ष भूमिकेमुळे महाराष्ट्रात सार्वजनिक काका या नावाने ओळखले जात. शिक्षण व व्यवसाय. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. ते पेशाने वकील, प्लीडर होते. सार्वजनिक सभेची स्थापना. 1870 मध्ये त्यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. उद्देश. लोकांना एकत्र आणून त्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे आणि लोकमताचे प्रतिनिधित्व करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. स्वदेशीचा पुरस्कार. सार्वजनिक काकांनी स्वदेशीच्या चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. महत्त्वपूर्ण कृती. 1872 मध्ये दिल्ली दरबारात त्यांनी स्वतः हाताने विणलेले कपडे परिधान करून स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला. त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन करून ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचा विचार रूढ केला
राजकीय कार्य, त्यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि जमीन महसूल धोरणे याविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ ॲक्ट 1879 लागू करण्यात आला. सामाजिक सुधारणा, त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण यांसारख्या सामाजिक सुधारणांना सक्रिय पाठिंबा दिला. वारसा, सार्वजनिक काका हे महाराष्ट्रातील आद्य राजकीय नेत्यांपैकी एक होते, ज्यांनी लोकांच्या हितासाठी संघटनात्मक आणि कृतिशील कार्य करून राष्ट्रीय विचारांची बीजे रोवली. महत्त्व, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासारखे थोर नेते त्यांच्या सार्वजनिक सभेच्या कार्यात सहभागी झाले होते, ज्यामुळे या संस्थेचे महत्त्व वाढले. डॉ. रा. गो. भांडारकर, पूर्ण नाव रामकृष्ण गोपाळ भांडारकर, जन्म 6 जुलै 1837 मालवण, मृत्यू 24 ऑगस्ट 1925 पुणे. कार्यक्षेत्र ते एक थोर प्राच्यविद्या संशोधक, ओरिएंटलिस्ट, संस्कृतचे गाढे विद्वान आणि इतिहासकार होते, ज्यांनी प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृत साहित्याच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षण व पदवी, ते मुंबई विद्यापीठाचे पहिले M.A. पदवीधारक होते आणि त्यांनी त्यांचे अध्यापनाचे कार्य मुंबई आणि पुणे येथील एल्फिन्स्टन आणि डेक्कन कॉलेजमध्ये केले. शैक्षणिक योगदान, त्यांनी संस्कृत व्याकरण आणि भारतीय इतिहासावर सखोल संशोधन करून अनेक पुस्तके लिहिली, ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. सामाजिक सुधारणा, त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहाचे समर्थन केले आणि समाजातील अंधश्रद्धा आणि रूढींवर टीका केली. प्रार्थना समाजातील सहभाग, ते प्रार्थना समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे कार्य केले. संशोधन संस्था, पुण्यात 1896 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट बोरी स्थापन करण्यात आली, जी आजही प्राचीन भारतीय संस्कृती आणि साहित्याचे मोठे केंद्र आहे. वारसा, डॉ. भांडारकर यांना आधुनिक भारतीय प्राच्यविद्या संशोधनाचे जनक मानले जाते, ज्यांनी महाराष्ट्रातून जागतिक ज्ञानक्षेत्रात मोठे योगदान दिले. बेहरामजी मलबारी, पूर्ण नाव बेहरामजी मेहरवानजी मलबारी, जन्म 1853, मृत्यू 1912. मूळ आणि धर्म, त्यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथे झाला, परंतु त्यांनी मुंबईला आपले कार्यक्षेत्र बनवले आणि ते पारशी समाजातील थोर समाजसुधारक, पत्रकार आणि कवी होते. पत्रकारिता आणि वृत्तपत्र, त्यांनी मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या इंडियन स्पेक्टेटर या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादन केले आणि यातून सामाजिक सुधारणांचे जोरदार समर्थन केले. समाजसुधारणेतील मुख्य योगदान, त्यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान हे अल्पवयीन विवाहांविरुद्ध, बालविवाह आणि विधवा स्त्रियांच्या दुःखाविरुद्ध केलेल्या अथक कार्यात आहे. सहवास संमती कायदा, एज ऑफ कन्सेंट ॲक्ट, त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे, विशेषतः बालविवाहातील क्रूरतेला वाचा फोडल्यामुळे, ब्रिटिश सरकारने 1891 मध्ये सहवास संमती कायदा, एज ऑफ कन्सेंट ॲक्ट संमत केला. या कायद्याने मुलीच्या विवाहाचे किमान वय 10 वरून 12 वर्षे केले. विधवा स्त्रियांचे प्रश्न, त्यांनी हिंदू विधवांच्या प्रश्नांवर अत्यंत सहानुभूतीपूर्वक लेखन केले आणि त्यांच्या केशवपणाविरुद्ध आवाज उठवला. पुरस्कार आणि सन्मान, समाजसुधारणेतील त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना केसर-ए-हिंद या सुवर्णपदकाने सन्मानित केले. लेखन, त्यांनी द इंडियन स्पेक्टेटर आणि कवितासंग्रह द गुजरात अँड द गुजराती सारखे साहित्य प्रकाशित केले. वारसा, बेहरामजी मलबारी हे त्यांच्या अल्पवयीन विवाहांविरुद्धच्या लढ्यामुळे आणि सहवास संमती कायदा संमत करून घेण्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील समाजसुधारणेच्या इतिहासात अग्रणी मानले जातात. गोपाळ गणेश आगरकर, पूर्ण नाव गोपाळ गणेश आगरकर, जन्म 14 जुलै 1856, टेंभू, सातारा, मृत्यू 17 जून 1895 पुणे. कार्यक्षेत्र, ते महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, क्रांतिकारक समाजसुधारक आणि पत्रकार होते. सुधारणांचा पाया रचणारे बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत म्हणून ते ओळखले जातात. शिक्षण आणि सहकारी, त्यांचे शिक्षण पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये झाले. ते बाळ गंगाधर टिळक यांचे वर्गमित्र आणि सुरुवातीच्या काळात सहकारी होते. शिक्षण संस्था 1880 मध्ये त्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतही सक्रिय सहभाग घेतला आणि फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य झाले. केसरी आणि मराठा, 1881 मध्ये त्यांनी बाळ गंगाधर टिळक यांच्यासोबत केसरी, मराठी आणि मराठा, इंग्रजी या वृत्तपत्रांची सुरुवात केली. केसरीचे पहिले संपादक म्हणून त्यांनी सामाजिक सुधारणांचे जोरदार समर्थन केले. सुधारक वृत्तपत्र, सामाजिक आणि राजकीय सुधारणांच्या मुद्द्यांवर टिळकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1888 मध्ये स्वतःचे सुधारक, मराठी व इंग्रजी आवृत्ती हे वृत्तपत्र सुरू केले. घोषवाक्य, सुधारकमधून त्यांनी इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे अत्यंत निर्भीड घोषवाक्य प्रसिद्ध केले. विचारधारा,
आगरकरांनी बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजसुधारणांना नेहमी प्राधान्य दिले. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणा, मग राजकीय सुधारणा, सोशल रिफॉर्म फर्स्ट, देन पॉलिटिकल, आवश्यक आहेत. सामाजिक सुधारणा. त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, संमती वयाचे समर्थन, जातीभेद निर्मूलन आणि अस्पृश्यता निवारण यांसारख्या पुरोगामी विचारांचा प्रसार केला. त्यांनी कर्मकांड आणि रूढींवर सडकून टीका केली. लेखन. त्यांनी विकार विलसित, शेक्सपियरच्या हॅम्लेटचे भाषांतर, गुलामांचे राष्ट्र आणि डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस यांसारखे महत्त्वपूर्ण लेखन केले. वारसा. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्राच्या वैचारिक क्रांतीचे प्रणेते मानले जातात, ज्यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि स्पष्ट विचारसरणीने समाजाला नवा दृष्टिकोन दिला. न्यायमूर्ती. मगो. रानडे, जस्टिस एम.जी. रानेड. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव महादेव गोविंद रानडे. जन्म 18 जानेवारी 1842, निफाड, नाशिक. मृत्यू 16 जानेवारी 1901, पुणे. कार्यक्षेत्र. ते थोर समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि न्यायमूर्ती होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राचे जनक आणि भारतीय उदारमतवादाचे प्रणेते मानले जाते. शिक्षण आणि सरकारी पद. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले एम.ए. ची लिंक पदवीधर होते आणि त्यांनी 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पद भूषवले. सामाजिक सुधारणा. ते सुधारणेच्या युगाचे शिल्पकार होते. त्यांच्या मते सुधारणा सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक असावी. त्यांनी विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, जातीभेद निर्मूलन आणि स्त्री शिक्षण यांसारख्या सुधारणांचे समर्थन केले. संस्था स्थापना. पुणे सार्वजनिक सभा 1870. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांच्यासह ते या संस्थेच्या कार्यात सक्रिय होते आणि त्यांनी लोकमताला संघटित केले. प्रार्थना समाज 1870. ते या धार्मिक आणि सामाजिक सुधारणावादी संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. नॅशनल सोशल कॉन्फरन्स 1887. त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली, जी काँग्रेसच्या अधिवेशनासोबतच सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भरत असे. आर्थिक विचार. त्यांनी स्वदेशी आणि औद्योगिकरणाचा पुरस्कार केला. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर ब्रिटिश धोरणांच्या दुष्परिणामांचे विश्लेषण केले. ऐतिहासिक लेखन. त्यांचे राईज ऑफ द मराठा पॉवर हे ऐतिहासिक लेखन मराठा इतिहासावरील आधुनिक दृष्टिकोनाचे महत्त्वाचे उदाहरण आहे. वारसा. न्यायमूर्ती रानडे यांनी टिळक आणि गोखले यांच्यासारख्या भावी नेत्यांवर प्रभाव टाकला. त्यांच्या कार्यात विवेक, न्याय आणि मानवता या मूल्यांना सर्वोच्च स्थान होते. दादाभाई नौरोजी. पूर्ण नाव दादाभाई नौरोजी. जन्म 4 सप्टेंबर 1825, मुंबई. मृत्यू 30 जून 1917, मुंबई. टोपण नाव. त्यांना भारतीय जनतेकडून आदराने ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. कार्यक्षेत्र. ते एक थोर राजकीय नेते, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, ब्रिटिश संसदेचे सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीतील आद्य नेते होते. ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या उदारमतवादी, मॉडरेट युगातील प्रमुख नेते होते. राजकीय आणि संस्थात्मक योगदान. ब्रिटिश संसदेचे सदस्य 1892 मध्ये ते ब्रिटिश संसदेत निवडून आलेले पहिले भारतीय ठरले. लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी फिन्सबरी सेंट्रल मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक होते आणि त्यांनी काँग्रेसच्या 3 अधिवेशनांचे 1886, 1893 आणि 1906 अध्यक्षपद भूषवले. स्वराजची मागणी. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनीच स्वराज सेल्फ रूल या शब्दाचा पहिला अधिकृत वापर केला आणि काँग्रेसच्या ध्येयात त्याचा समावेश केला. संस्था. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 मध्ये त्यांनी लंडनमध्ये या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांविषयी माहिती देणे हा होता. आर्थिक विचार आणि ड्रेन थिअरी. संपत्तीचे वहन सिद्धांत हा दादाभाई नौरोजी यांचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतात त्यांनी स्पष्ट केले की ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतातील संपत्ती, वेल्थ, विविध मार्गांनी वेतन, पेन्शन, महसूल भारतातून इंग्लंडमध्ये हस्तांतरित होत आहे. या सततच्या वहनामुळे भारत गरीब होत आहे. ग्रंथ. त्यांनी पॉव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया 1901 हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी ड्रेन थिअरी पुरावे आणि आकडेवारीसह मांडली. शिक्षण आणि सामाजिक कार्य. शिक्षण. ते मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्याच शाळेत पहिले भारतीय प्राध्यापक, प्रोफेसर बनले. धर्मसुधारणा. ते पारशी समाजातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांसाठी स्थापन झालेल्या रहनुमाई मजदय-ए-स्नान सभा या संस्थेच्या स्थापनेत सक्रिय सहभागी होते. वारसा. दादाभाई नौरोजी यांनी आपल्या कारकिर्दीत तर्कशुद्ध अर्थशास्त्रीय विश्लेषण,
शांततापूर्ण राजकीय सक्रियता आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भारताचे प्रतिनिधित्व यांद्वारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे भारतातील दारिद्र्यामागील कारणे प्रथमच जगासमोर आली. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्र विशेष संदर्भात खालीलप्रमाणे आहे. गोपाळ कृष्ण गोखले संपूर्ण माहिती. जन्म आणि मृत्यू. त्यांचा जन्म 9 मे 1866 रोजी कोटलूक रत्नागिरी येथे झाला आणि मृत्यू 19 फेब्रुवारी 1915 रोजी पुणे येथे झाला. कार्यक्षेत्र ते थोर राजकीय नेते, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जातात. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ उदारमतवादी गटाचे प्रमुख नेते होते. शिक्षण ते मुंबई विद्यापीठातून एमएची लिंक झाले आणि त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे काम केले. शिक्षण संस्था. त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला आणि फर्ग्युसन कॉलेजच्या उभारणीत मोठे योगदान दिले. भारत सेवक समाज, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापना. 1905 मध्ये त्यांनी पुणे येथे या संस्थेची स्थापना केली. उद्देश: भारतीयांना राष्ट्रीय सेवेची आणि त्यागवृत्तीची शिकवण देणे आणि देशासाठी निस्वार्थपणे काम करणारे सेवक तयार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. राजकीय कार्य. काँग्रेसमधील भूमिका. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि मवाळ गटाचे नेतृत्व करत होते. त्यांनी ब्रिटिश प्रशासनावर टीका करताना सनदशीर मार्गाचा कॉन्स्टिट्यूशनल मेथड्स वापर करण्यावर भर दिला. कायदेमंडळ. त्यांनी इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये अर्थसंकल्पावर बजेट, महत्त्वपूर्ण भाषणे केली आणि सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. गांधीजींचे गुरु. दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना महात्मा गांधीजींनी गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले. गोखले यांच्या सल्ल्यानुसारच गांधीजींनी भारतात आल्यावर 1 वर्षभर देशभर प्रवास केला. सामाजिक सुधारणा. त्यांनी शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समानतेसाठी कार्य केले. वारसा. गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांच्या विनम्र स्वभाव, प्रामाणिकपणा, निस्वार्थ राष्ट्रसेवा आणि सखोल अर्थशास्त्रीय ज्ञानासाठी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात आदरणीय मानले जातात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक संपूर्ण माहिती. पूर्ण नाव: केशव बाळ गंगाधर टिळक. जन्म: 23 जुलै 1856, चिखलगाव, रत्नागिरी. मृत्यू: 1 ऑगस्ट 1920, मुंबई. टोपणनाव आणि बिरुद. त्यांना भारतीय जनतेकडून लोकमान्य हे आदरार्थी बिरुद प्राप्त झाले. घोषणा: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही त्यांची प्रसिद्ध घोषणा भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरली. पत्रकारिता आणि राजकीय भूमिका. वृत्तपत्रे. त्यांनी 1881 मध्ये केसरी, मराठी आणि मराठा, इंग्रजी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचे ते मुख्य संपादक होते. महत्त्व. या वृत्तपत्रांनी ब्रिटिश राजवटीवर कठोर टीका केली आणि सामान्य लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत केली. जहाल नेते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहाल एक्स्ट्रीमिस्ट गटाचे प्रमुख नेते होते, ज्यांचा असा विश्वास होता की राजकीय हक्क विनवण्यांनी प्रेयस नव्हे तर संघर्षाने मिळतील. लालबालपाल. राष्ट्रीय स्तरावर ते लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासोबत लालबालपाल या जहालवादी त्रयीचा भाग होते. होमरूल चळवळ. होमरूल मूव्हमेंट. 1916 मध्ये त्यांनी ॲनी बेझंट यांच्यासोबत भारतात होमरूल लीगची स्थापना केली, ज्याचा उद्देश स्वदेशी शासन, सेल्फ रूल मिळवणे हा होता. सामाजिक आणि शैक्षणिक योगदान. शिक्षण संस्था. 1880 मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला. 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. सार्वजनिक उत्सव. लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रीय विचार रुजवण्यासाठी त्यांनी 1893 मध्ये गणेशोत्सव आणि 1895 मध्ये शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. या उत्सवांनी राजकीय प्रबोधनाचे मोठे काम केले. लेखन. गीता रहस्या. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना हा महत्त्वपूर्ण भाष्यग्रंथ लिहिला. यात त्यांनी कर्मयोगाचे तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडले. आर्क्टिक होम इन वेदास. दी आर्क्टिक होम इन द वेडास. वारसा. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या अद्वितीय त्याग, निर्भीड नेतृत्व आणि स्वराज्य या ध्येयाच्या प्रचारामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला निर्णायक वळण दिले. ते महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचे राष्ट्रीय नेते मानले जातात. चाफेकर बंधू. परिचय. चाफेकर बंधू हे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक मानले जातात, ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कृतीतून तीव्र असंतोष व्यक्त केला. बंधूंची नावे हे 3 सख्खे भाऊ होते. 1. दामोदर हरी चापेकर. 2. बाळकृष्ण हरी चाफेकर, बलकृष्ण हरी चापेकर. 3. वासुदेव हरी चापेकर. मूळ गाव. त्यांचा जन्म
पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे झाला होता. 1897 मधील पुणे प्लेग आणि रँडचा वध. पार्श्वभूमी 1897 मध्ये पुण्यात प्लेगची ब्युबॉनिक प्लेग साथ पसरली होती आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने वॉल्टर चार्ल्स रँड याला प्लेग कमिशनर म्हणून नेमले. रँडचा क्रूरपणा. रँडने प्लेग प्रतिबंधक उपायांच्या नावाखाली नागरिकांवर, विशेषतः स्त्रियांवर अत्यंत क्रूर आणि जुलमी अत्याचार केले. यामुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली. वधाची घटना. या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी 22 जून 1897 रोजी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहण दिनाच्या समारंभानंतर दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी पुण्यात गणेशखिंड येथे वॉल्टर चार्ल्स रँड आणि त्याचा सहकारी लेफ्टनंट आयस्ट LT एयस्ट यांचा गोळ्या झाडून वध केला. भारतातील पहिली राजकीय हत्या, ब्रिटिश राजवटीत झालेली पहिली राजकीय हत्या म्हणून ही घटना ओळखली जाते, ज्यामुळे क्रांतिकारकांच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. शिक्षा आणि वारसा. वासुदेवचा सहभाग. रँडच्या वधानंतर काही महिन्यांनी द्रविड बंधूंनी गणेश व रामचंद्र सरकारला माहिती देऊन या कटात मदत केली. या द्रविड बंधूंना मारण्यात वासुदेव चाफेकर आणि त्यांचे सहकारी रानडे आणि कन्हेरे यांचा सहभाग होता. फाशीची शिक्षा. तिन्ही चाफेकर बंधूंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गुन्हे सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दामोदर हरी चाफेकर 18 एप्रिल 1898 रोजी फाशी. वासुदेव हरी चाफेकर 8 मे 1899 रोजी फाशी. बाळकृष्ण हरी चाफेकर 12 मे 1899 रोजी फाशी. वारसा. चाफेकर बंधूंचे बलिदान हे महाराष्ट्र आणि भारतातील सशस्त्र क्रांतिकारक चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कार्याचे समर्थन केले होते. यामुळेच त्यांना क्रांतिवीर म्हणून आदराने ओळखले जाते. डॉक्टर सिद्धनाथ काणे. डॉक्टर सिद्धनाथ केन. संपूर्ण माहिती. डॉक्टर सिद्धनाथ काणे जन्म 1895, मृत्यू 1981. हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक आणि उत्कृष्ट सर्जन म्हणून ओळखले जातात. त्यांचे महाराष्ट्राच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. वैद्यकीय आणि शैक्षणिक योगदान. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, व्हाईस चान्सलर डॉक्टर काणे यांनी 1949 ते 1957 या काळात नागपूर विद्यापीठाचे, आताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कुलगुरू म्हणून काम केले. मेडिकल कॉलेजचे पहिले प्राचार्य. ते नागपूरच्या मेडिकल कॉलेजचे, आताचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, पहिले अधिष्ठाता, डीन आणि प्राचार्य होते. सर्जरीतील कौशल्य. ते त्यांच्या काळात मध्य भारतातील विदर्भ एक उत्कृष्ट सर्जन मानले जात होते. शैक्षणिक प्रशासक. त्यांनी विदर्भ आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाचा पाया रचण्यात आणि त्या संस्थांना आधुनिक स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सन्मान आणि वारसा. पद्मभूषण. त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि प्रशासनातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. नागपूरमधील योगदान. विदर्भाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य निर्णायक ठरले. त्यांनी अनेक नवीन वैद्यकीय विभाग आणि संशोधन केंद्रे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. डॉक्टर सिद्धनाथ काणे हे एक असे प्रशासक होते ज्यांनी विदर्भामध्ये वैद्यकीय शिक्षणाला चालना दिली आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या सुविधा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. पंडिता रमाबाई. पंडिता रामाबाई. संपूर्ण माहिती. पूर्ण नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे. जन्म 23 एप्रिल 1858, मंगळूर. मृत्यू 5 एप्रिल 1922, केडगाव, पुणे. कार्यक्षेत्र. त्या भारतातील अग्रगण्य समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. पंडिता उपाधी. कोलकाता विद्यापीठाने त्यांना संस्कृतमधील त्यांच्या असामान्य ज्ञानामुळे पंडिता आणि सरस्वती या पदव्यांनी सन्मानित केले. स्त्री शिक्षण. त्यांनी स्त्रियांच्या, विशेषत विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. आर्य महिला समाज. 1882 त्यांनी पुण्यात आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश स्त्रियांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे आणि समाजात त्यांचा दर्जा सुधारणे हा होता. शारदा सदन. 1889 त्यांनी मुंबईत, नंतर पुण्यात स्थलांतरित विधवा स्त्रियांसाठी शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने विधवांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी मोठे काम केले. मुक्ती सदन. 1896 त्यांनी पुण्याजवळील केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना केली. दुष्काळ आणि प्लेगच्या काळात निराधार झालेल्या स्त्रिया आणि मुलींना येथे आश्रय व शिक्षण दिले जात असे. सामाजिक लेखन. त्यांनी द हायकास्ट हिंदू वुमन यांसारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले, ज्यात त्यांनी उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या दुर्दशेचे चित्रण केले. विदेशी दौरा. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी निधी गोळा करण्याकरिता इंग्लंड आणि अमेरिकेचा दौरा केला. वारसा. पंडिता रमाबाई यांना महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्री मुक्ती चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या मानले जाते. त्यांच्या कार्यामुळे हजारो निराधार स्त्रिया आणि मुलींना नवी दिशा मिळाली.